Everyone, let's start our new chapter, decimal fractions. Okay, now first see this box. Okay, this is eye drops. Okay, हा eye drops box आहे. Okay, medicine चा. Now look at the there are printed some letters and also some numbers. Okay, so which are these letters? M R P. ओके, नाव व्हॉट इज मीन बाय MRP? एक नाही, बऱ्याचशा बघा अशा प्रकारच्या बॉक्सेसवर म्हणजे तुम्ही कुठलेही जर मार्केटमधून असे बॉक्सेस खरेदी केले तर प्रत्येक ह्याच्यावर MRP असं लिहिलेलं असतं. ओके, MRP मीन्स मॅक्सिमम रिटेल प्राईस, म्हणजे त्याची किंमत. ओके, थोडक्यात त्याची किंमत. तर प्रत्येक पॅकेटवर, मग ते कशाचंही असू दे, मेडिसिनचं असू दे किंवा एखाद्या खाद्याचं असू दे, तर प्रत्येक ह्याच्यावर त्या वस्तूची त्याच्या पॅकेटवरती काय प्राईस प्रिंट केलेली असते आणि ते इन शॉर्ट लिहिलेलं असतं. काय लिहिलं असतं? MRP म्हणजे मॅक्सिमम रिटेल प्राईस. द सेलर कॅन सेल दॅट मेडिसिन फॉर अ मॅक्झिमम ऑफ रुपीज. आता हे बघा, ₹24.50. ओके, इट मीन्स हाऊ वी कॅन रीड दिस. आपण हे कसं रीड करतो? मेडिसिन फॉर अ मॅक्झिमम ऑफ रुपीज ₹24.50. ओके, हे किती रुपीज झालं? ₹24.50. ओके, मग आता हे ₹24.50 असंच का? वाय? हे ₹24 आहेत आणि हे 50 पैसेच असंच आपण कशावरून ठरवतो? ओके, तर बघा, हे 24 आणि हा पॉईंट आहे. ओके, इथे एक डॉट दिलेला आहे बघा. 24.50 हॅज बीन रिटर्न इन डेसिमल फॉर्म. तर ह्याला काय म्हणायचं? ह्याला कसला फॉर्म म्हणायचं? डेसिमल फॉर्म. आता आपण बरेचसे नंबर्स शिकलेलो आहे आत्तापर्यंत, हो की नाही? होल नंबर शिकलो, म्हणजे पूर्ण संख्या शिकलो. त्यानंतर फ्रॅक्शन शिकलो. ओके, फ्रॅक्शन्स पण शिकलो आपण. त्यानंतर आपण डेसिमल फॉर्म ऑफ द नंबर शिकणार आहोत. ओके, अँड दिस इज द डेसिमल फॉर्म. तर आता आपण काय बघणार आहोत या चॅप्टरमध्ये? वी विल फर्स्ट हॅव टू लर्न अबाउट डेसिमल फ्रॅक्शन्स अँड द वे दे आर रिटन. ठीक आहे, म्हणजे आपण ह्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत डेसिमल फ्रॅक्शन्स म्हणजे काय. ओके, अबाउट डेसिमल फ्रॅक्शन्स आपण माहिती करून घेणार आहोत आणि इन व्हॉट वे दे आर रिटन और हाऊ दे आर रिटन, ते कसं लिहायचं हे पण आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर लक्षात आलं? तर प्रत्येक बघा पॅकेटवरती हे MRP असतं. MRPचा काय लॉंग फॉर्म आहे? मॅक्झिमम रिटेल प्राईस. आणि ती जे प्राईस दिलेली असते तर ती अशा फॉर्ममध्ये दिलेली असते बघा. ठीक आहे, पॉईंटमध्ये. तर ह्याला आपण काय म्हणतो? डेसिमल फॉर्म ऑफ हे नंबर. नाव डेसिमल फ्रॅक्शन्स म्हणजे काय बघा. अ फ्रॅक्शन हुज डिनॉमिनेटर इज 10, 100 or 1000 or any other 10 times multiple of 10 is called a decimal fraction. Okay, तर you have learn about fractions in last semester. ओके, तर मागच्या सेमिस्टरमध्ये आपण फ्रॅक्शन्सबद्दल शिकलेलं आहे. फ्रॅक्शन हा टॉपिक शिकलेला आहे. सो यू नो व्हॉट इज मीन बाय डिनॉमिनेटर, व्हॉट इज मीन बाय न्यूमरेटर, ऑल दॅट थिंग्स. ओके, तुम्हाला ते आता सगळं माहिती आहे फ्रॅक्शन्समध्ये. न्यूमरेटर म्हणजे काय, डिनॉमिनेटर म्हणजे काय. मग आता डेसिमल फ्रॅक्शन्स म्हणजे सुद्धा असे फ्रॅक्शन असतात. आता आपण काही फ्रॅक्शन या टॉपिकमध्ये कुठले फ्रॅक्शन बघितले होते? 1/2 बघितलं होतं, 1/4 बघितलं होतं, 3/4 बघितलं होतं, अँड ऑल द फ्रॅक्शन्स. ठीक आहे, आणि बरेचसे फ्रॅक्शन आपण सम ऑफ द फ्रॅक्शनसुद्धा आपण बघितले होते. आता डेसिमल फ्रॅक्शन्स. ओके, पुढे हा डेसिमल शब्द लावला आहे. तर डेसिमल फ्रॅक्शनमध्ये काय असतं? जर डिनॉमिनेटर असतो, ठीक आहे, ज्या लाईनच्या खालची जी संख्या असते डिनॉमिनेटर, त्याच्यामध्ये कुठले नंबर असतात? जनरली 10चे मल्टिपल्स असतात, म्हणजे 10च्या पटीतले, 10च्या पटीतले. फॉर एक्झाम्पल 10, 100, 1000, 10,000, देन 1 लाख, 10 लाख. ओके, असे 10च्या मल्टिपल्समधले सगळे डिनॉमिनेटरमध्ये नंबर असतात आणि अशा फ्रॅक्शनना आपण काय म्हणतो? वी कॉल्ड देम डेसिमल फ्रॅक्शन्स. आलं लक्षात? नॉर्मल फ्रॅक्शनमध्ये डिनॉमिनेटरमध्ये कुठलाही नंबर असतो
आता 1/2मध्ये कुठला नंबर असतो? 1/2 असतं, डिनॉमिनेटरमध्ये 2 असतं. 1/4मध्ये काय असतं? 1/4, डिनॉमिनेटरमध्ये असतो नंबर 4. ओके. त्यानंतर 3/4मध्ये असतो, लेट्स सी, आता 1/2 ह्या फ्रॅक्शनमध्ये 1/2 असतो. 1/4मध्ये 1/4 डिनॉमिनेटरमध्ये असतो. 3/4मध्ये 4 डिनॉमिनेटरमध्ये. आणखी कुठला आपण वेगळा फ्रॅक्शन घेतला? 7/2. ओके. तर डिनॉमिनेटरमध्ये कुठलीही संख्या असू शकते. तर डेसिमल फ्रॅक्शनमध्ये तसं नाही. डेसिमल फ्रॅक्शनमध्ये काय असतं? डिनॉमिनेटरमध्ये ऑलवेज 10च्या पटीतल्या संख्या असतात. मीन्स 10, 100, 1000, 10,000 अशा कुठल्याही 10चे मल्टिपल्स कुठले. आणि वरती मग न्यूमरेटरमध्ये कुठलेही नंबर असू शकतात. फॉर एक्झाम्पल 5, 68, 75 कुठलेही नंबर न्यूमरेटरमध्ये असू शकतात. अशा फ्रॅक्शनला आपण काय म्हणतो? सिम्पल फ्रॅक्शन. आणि दिस फ्रॅक्शन आर डेसिमल फ्रॅक्शन. आलं लक्षात? सो बघा, फॉर एक्झाम्पल इथं दिलेले आहेत. ओके. दिज फ्रॅक्शन्स आर रिटर्न इन द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर फॉर्म. आता हे फ्रॅक्शन्स कसे लिहिलेले आहेत? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये लिहिलेले आहेत. तर आपण ह्यांना वेगळ्या फॉर्ममध्ये पण लिहू शकतो. यांना आपण डेसिमल फॉर्ममध्ये लिहू शकतो. लेट्स सी हाऊ. इट इज कन्व्हिनियंट टू राईट दिस फ्रॅक्शन्स इन अनादर वे. आता वेगळ्या पद्धतीनं कसं लिहायचं? टू यूज दिस न्यू मेथड लेट अस लुक ॲट अवर युज्युअल मेथड ऑफ रायटिंग नंबर्स. आता आपण नॉर्मल नंबर लिहिताना ते कसे लिहितो? नॉर्मल नंबर्स लिहिताना आता फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याला एक मी जर नंबर सांगितला 4558. ओके. तर हे आपण असं लिहितो. ओके. त्याला काहीतरी मॅनर आहेत. कुठल्या मॅनरनी लिहायची? म्हणजे आता 4558. तर 4 हा 1000 प्लेसमध्येच आपण लिहितो. म्हणजे त्याचे प्लेसेस ठरलेले आहेत. दिस इज अ युनिट प्लेस, दिस इज अ टेन्स प्लेस. ओके. 500 मीन्स 5 वी हॅव टू राईट इन 100 प्लेस. अँड 4000 मीन्स वी हॅव टू राईट द 4 in 1000 प्लेस. तर हे प्लेसेस आपले ठरलेले. या मॅनरने आपण नॉर्मल नंबर्स लिहितो. तर आपण आणि जर संख्या वाढल्या, डिजिट्स वाढले, तर आपण न्यू प्लेस क्रिएट करतो. ओके. तर तसंच डेसिमल फॉर्ममध्ये लिहिताना सुद्धा आपल्याला इथं काय न्यू आपल्याला प्लेसेस क्रिएट करावे लागतात किंवा न्यू प्लेसेसमध्ये आपण ते लिहू शकतो. बघा हाऊ. द प्लेस व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ दिस इज अ 10 times दॅट ऑफ द प्रिव्हियस प्लेस. ओके. आता हे आपण 10s, 100, 1000 अँड सो ऑन हे जे प्लेसेस ठरवतं, तर त्या प्लेस व्हॅल्यू जे असते बघा 10 वाढते की नाही. आता जे युनिटला जो प्लेस आहे, प्लेसचा जो डिजिट आहे. ओके. आता ह्याची प्लेस व्हॅल्यू असते 8. 5ची प्लेस व्हॅल्यू असते 50. या 5ची प्लेस व्हॅल्यू असते 500. ह्या 4ची प्लेस व्हॅल्यू असते 4000. बघा 10 times सगळे प्लेस व्हॅल्यूज काय होतात? इन्क्रीज होत जातात. बरोबर का? 8 इथं झालं 50 झालं म्हणजे 10 टाईम 10नी काय होतात? प्लेस व्हॅल्यूज काय होतात? इन्क्रीज होत जातात पहिल्या प्लेस व्हॅल्यूपेक्षा. ओके. सो 110 इक्वल्स 10 युनिट्स, 100 इज इक्वल 10 tens. ओके. अँड सो ऑन. म्हणजेच बघा 110 म्हणजे किती असतं? इक्वल टू 10 युनिट. 10 युनिट्स मिळून एक टेन्स होतो. त्यानंतर 10 tens मिळून एक 100 होतो. हो की नाही? हे सगळं तुम्ही शिकलेलं आहे. तर आता डेसिमल फ्रॅक्शनमध्ये काय होतं बघा. आता जर आपण अपोजिट डिरेक्शनमध्ये, आता डेसिमल फ्रॅक्शनमध्ये लिहिताना काय प्लेसेस अपोजिट डिरेक्शनमध्ये लिहायचे कसे बघा. इफ वी डिवाइड 100 into 10 equal parts, each part is 110. जर आपण 100ला 10नं डिवाइड केलं म्हणजेच त्याचे 10 इक्वल पार्ट्स केले. कशाचे? 100चे. तर प्रत्येक पार्ट कसा होणार? 110 होणार. म्हणजे 10 होणार. 10 10 10 10 10 टाईम. आलं लक्षात? 100चे आपण 10 इक्वल पार्ट्स केले तर प्रत्येक पार्ट कितीचा असणार? 110चा असणार. ओके. सो द 10th प्लेस इज टू द राईट ऑफ द 100. द 10th प्लेस इज द
right of the 100. 110 is divided into 10 parts. Each part is 1 unit. The unit place is to the right of the 10th place. ओके, तर बघा हे जे प्लेसेस आपण जे लिहितो ते कुठल्या साईडला असतात, राईट हँड साईडला प्लेसेस असतात. ओके, तर इफ 1 युनिट इज डिवायडेड इंटू 10 इक्वल पार्ट्स, इच पार्ट बिकम्स 1/10. ओके, आता हे आपण 100चे बघा 100चे 10 इक्वल पार्ट्स केले, प्रत्येक पार्टमध्ये 10 आलं. ओके, आणि त्याचं प्लेस कुठं असतं, राईट हँड साईडला, 100च्या राईट हँड साईडला. पण समजा आपण 1 या नंबरचे 10 इक्वल पार्ट्स केले. बघा इथं 1चे आपण जर 10 इक्वल पार्ट्स केले तर प्रत्येक पार्ट्समध्ये किती येणार, 1/10 येणार. ओके, सो फॉर दिस अ प्लेस इज मेड टू द राईट ऑफ द युनिट्स प्लेस. तर आता काय होणार बघा, आता ह्याचं जे प्लेस न्यू तयार होणार आपलं 1/10चं, ते कुठं आपल्याला करावं लागणार, युनिट प्लेसच्या राईट हँड साईडला. ठीक आहे, सो 1/10 मीन्स 1/10. 1/10 म्हणजे ह्याचं नवीन प्लेस काय तयार झालं, 1/10. जसं युनिट, टेन्स. ओके, युनिट, टेन्स, देन 100, 1000 हे जे प्लेसेस आहेत या साईडला, त्याप्रमाणे आता उलट्या ह्या साईडला आपल्याला कुठले न्यू प्लेस आपण तयार करूया, 1/10. दिस प्लेस इज कॉल्ड द 10th प्लेस. ओके, ह्याला काय म्हणायचं, 10th प्लेस ऑर द फर्स्ट डेसिमल प्लेस. आणि ह्यालाच आपण काय म्हणू शकतो, डेसिमल प्लेस. तर ते डेसिमल प्लेसमधले हे पहिलं डेसिमल प्लेस आहे. तर आता तुम्ही ह्यातलं काय फक्त प्लेसेस लक्षात ठेवायचे. ओके, आणि ते आपण काय करणार आहोत, नेक्स्ट पॉईंटमध्ये बघणार आहोत. ओके, व्हॉट इज मीन बाय 10th प्लेस. ओके, तर तुम्हाला आता डेसिमल फ्रॅक्शन्स म्हणजे काय लक्षात आलं. फक्त ह्याच्यावरून काय लक्षात ठेवायचे तुम्ही, डेसिमल फ्रॅक्शन्स म्हणजे काय. ओके, ज्या संख्यांचे डिनॉमिनेटर 10च्या मल्टिपल्समध्ये असतात ते डेसिमल फ्रॅक्शन्स. नाऊ वी हॅव टू स्टॉप हिअर अँड वी सी मोर अबाउट द places. Okay, decimal places. We see more about decimal places in the next video. Bye.